सकाळी बारामतीत आलो, काळूरामजींचा अर्ज भरला. मीडिया विचारत होता तुम्ही बारामतीत आलाय. काळूरामजी, तुमचा अर्ज म्हणजे या महाराष्ट्रामधली एक क्रांती असेल. मी क्रांती का म्हणतोय ते तुम्ही ध्यान देऊ नये का? कारण आरक्षण म्हणलं, ओबीसीच्या एखाद्या पोराला वाटलं मला निवडणूक लढायची आहे, तर या राज्यकर्त्या लोकांनी काय तुमचं नियोजन करून ठेवलं, तर ओबीसीची जागा कुठं राखीव आहे सांग, तिथं तुला आम्ही तिकीट देतो. म्हणजे ओबीसीच्या पोरांनी लढायचं म्हणलं की त्याला राखीव जागेवरच लढता येतं. एससी एसटीच्या एखाद्या कोवड्या चुनचुनीत वक्तृत्व चांगलं असलेला, नॉलेज असलेला एखादा पोरगा म्हणला की मला निवडणूक लढायची आहे, तर त्याला कुठं निवडणुकीला उभं केलं जातं? एससी एसटीच्या जागेवरच. किती घात मोठा आहे बघा बरं का तरुण बांधवांनो. म्हणजे ओबीसीने निवडणूक लढायची झाली की ओबीसीच्या जागेवर, एससी एसटीने निवडणूक लढायची झाली की एससी एसटीच्या जागेवर, आणि ओपन मधली जागा, जनरल जागा, हा जो जरांगे ना तुमच्या आमच्या आरक्षणाचं वाटोळ करणारा,